आज आपण टॅली प्राईममध्ये बॅच वाईज डिटेल्स नावाचा टॉपिक बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रोडक्टचे बॅच नंबर, जसं की मेडिकल अकाउंटिंगमध्ये आपण करतो, जसं की MFG डेट असेल, प्रोडक्टचे एक्सपायरी डेट असेल, क्वांटिटी असेल आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स असू शकतात. त्याच्या बॅचनुसार आपण ते प्रोडक्ट ट्रॅक करू शकतो. आता याचा जादातर वापर कुठे केला जातो, जसं की फार्मास्युटिकल कंपनी आहेत, FMCGच्या कंपन्या आहेत, MSCGच्या, त्याच्यानंतर फूड प्रोडक्ट्स असतील, कॉस्मॅटिक इलेक्ट्रॉनिक्स असतील, या प्रोडक्टच्या एक्सपायरी बेस म्हणजे टोटल लॉट बेस स्टॉक्सवरती वापरला जातो. यासाठी बॅच वाईज डिटेल्सची यूज केला जातो. याचा जादातर आपण मेडिकल अकाउंटिंग करण्यासाठी वापर करणार आहोत. आता याच्यामध्ये बॅच वाईज ट्रॅकिंग का केलं जातं मेडिकलमध्ये, तर त्याची काही कारणं आहेत. जसं की एक्सपायरी डेटवाले प्रोडक्ट जे असतात, तर त्याची जर का एक्सपायरी डेट जवळ आली असेल तर त्यांना ट्रॅक केलं जातात. किंवा आपण कोणत्या बॅचमध्ये किती क्वांटिटी शिल्लक आहेत, तर त्याची स्टॉक ॲक्युरेसी मिळण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि तसंच बॅचला अलग अलग प्रकारचे रेट्स असतात, तर ते डिफरंट रेट्सनुसार आपण आपल्या प्रोडक्ट्सला ट्रॅक करता येतं. यासाठी याचा यूज केला जातो. म्हणजे ज्यादातर जास्तीत जास्त या फार्मास्युटिकल कंपनीमधून आपण काही उदाहरणं बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याचा वापर जास्तीत जास्त कंपनीमध्ये केला जातो, म्हणून हा टॉपिक येणं गरजेचं आहे. तर टॅलीमध्ये आपण काही उदाहरण बघूया त्याचं. जसं इथे बघा, परचेस फ्रॉम गणेश मेडिकलमधून आपण काही माल परचेस केला आहे. जसं की डेटॉल आहे, 250 क्वांटिटीमध्ये आपण परचेस केला आहे, ज्याची किंमत आहे 16 रुपये एका क्वांटिटीची किंमत आहे, प्लस GST 5% लागला आहे. आणि त्याचा इनवॉइस नंबर हा दिलेला आहे. बघा, या ठिकाणी याची एक्सपायरी डेट दिलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली आहे आणि शोरूम आणि वेअरहाऊसमधून डिफरंट टाईप्समध्ये आपण त्या क्वांटिटी परचेस केलेल्या आहेत. तर याच्या बॅचनुसार आपल्याला त्याची नोंद करता आली पाहिजे, कारण जेव्हा एखादा कस्टमर्स आपल्याकडे प्रोडक्ट घेण्यासाठी येतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये ह्या बॅचनुसार आपण ट्रॅक करतो त्या प्रोडक्टला. म्हणून मेडिकल अकाउंटिंगमध्ये याचा जादातर यूज होतो, म्हणून बॅच वाईज डिटेल्स यासाठी वापरला जातो. तर आपल्या टॅलीमध्ये याची एंट्री कशी केली जाईल जरा बघूया. त्यासाठी टॅली प्राईम ओपन करायचं आहे. बॅच वाईज डिटेलची सेटिंग लावण्यासाठी आपल्याला जावं लागेल F11. इथे आल्याच्या नंतर अनेबल बॅचेस नावाचा ऑप्शन्स आहे, त्याला यस करायचं. आणि त्याच्या खाली मेंटेन एक्सपायरी डेट, कारण आपल्या प्रोडक्टचा एक्सपायरी डेट देण्यात आले म्हणून याला सुद्धा यस करायचं. मेनली सेटिंग आपण ऑन करून घेतली. त्यानंतर आपला आता प्रॉब्लेम्स बघूया. इथे काय म्हटलेलं आहे, गणेश मेडिकलमधून आपण परचेस करतोय. तुम्ही याचं डेटॉल्स वगैरे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे अलग अलग पद्धतीने पण तयार करू शकता, पण आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सोडवताना तयार करणार आहोत, त्यामुळे आपला टायमिंग वाचेल. तर बघा, परचेस केलेला आहे म्हणून आपल्याला परचेसमध्ये याची एंट्री करावी लागेल. इनवाइस नंबर विचारताय, इनवाइस नंबर टाकणं गरजेचं आहे, बिलामध्ये मेन्शन होतो. GP/21 हा इनवाइस नंबर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करावा लागेल. कॅपिटलमध्ये असला तर बेनिफिट काय तो आपला 21. इथे डेट बघा दिलेली आहे, डेट आपल्याला टाकावी लागेल 1/5/2025 हा माल सर्व परचेस केलेला आहे. F2च्या सहाय्याने आपण डेट चेंज करतो. ओके, इकडे डेट आपली चेंज झाली. आता या ठिकाणी आपण करणार आहोत. पार्टी नेम आहे, गणेश मेडिकल मधून आपण परचेस केलेला आहे, त्यासाठी आपल्याला त्या पार्टीचं नेम मेन्शन करावं लागेल. हा आपला क्रेडिटर्स आहे, कारण याच्यावरून आपण परचेस करतोय म्हणून त्याचा ग्रुप आपण टाकतो सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, इथे त्याचा ऍड्रेस वगैरे जर का आपल्या बिलामध्ये दिला असेल तर इथे आपण मेन्शन करू शकतो आणि कंट्रोल एने ऍक्सेप्ट करून घ्यायचं. ओके, ही सर्व डिटेल आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे, तर तिथून ही डिटेल्स आपण उचलू शकतो. ओके, परचेस लेजरच्या ठिकाणी गुड्स परचेस म्हणा किंवा परचेस अकाउंट म्हणू शकता. प्रोडक्ट्स कोणता परचेस केलेला आहे बघा, इथे म्हटलेलं आहे डेटॉल्स आहेत, 250 क्वांटिटीमध्ये परचेस करण्यात आलाय आणि NOS मध्ये त्याचं युनिट आपल्याला बनवावं लागेल. तर Alt+C डेटॉल. ओके, हा एक मेडिसिनचा प्रकार आहे, म्हणून अंडरमध्ये त्याचं मेडिसिन म्हणून आपण ग्रुप बनवून टाकू. ओके, कॅटेगरी आलेला आहे. आता ही कॅटेगरी वगैरे कशी यूज केली जाते, कशी काढली जाते, आपण बऱ्याच साऱ्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कॅटेगरी जर का इथे हे ऑप्शन जे शो होत नसतील आपल्या स्क्रीनवरती, तर ते F12 मध्ये सापडले जातात. इथे जे जे ऑप्शन्स पाहिजेत आपल्याला ते आपण ऑन करू शकतो. जसं की आपल्या या मेडिसिनसाठी कॅटेगरीचा कॉलम हवा आहे म्हणून त्याला यस करू शकतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो अल्टरनेटिव्ह युनिट कसं, त्याचा यूज काय होतो. तर आता आपल्याला इथे ऑलरेडी आहे पेन किलर, ही त्याची कॅटेगरी टाकायची आहे. पेन किलर आहे.
ओके, युनिट आहे NOS मध्ये मोजलं जाईल, ऑलरेडी आपल्याकडे आहे. मेंटेन इन बॅचेस यस करायचं. आणि या प्रोडक्ट्सला आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग पण देण्यात आले आणि एक्सपायरी पण देण्यात आले, म्हणून दोन्ही डेट्स असल्यामुळं ह्या दोन्ही सेटिंगला ऑन करणं गरजेचं आहे. GST ॲप्लिकेबल ठेवूया, त्याचा HSN कोड टाकूया इथे. 3004 हा त्याचा HSN कोड आहे. त्या HSN कोडवरून आपण प्रोडक्ट ट्रॅक करता येतो, त्याची सर्व डिटेल्स आपल्याला इंटरनेटवरती मिळते, म्हणून HSN कोड टाकणं कंपल्सरी आहे. GST रेट आहे, GST रेट 5% देण्यात आलाय, म्हणजे आपल्याला 2.5 2.5 CGST SGST मेन्शन होऊन जाईल. ओके, इथे बघा, इथे आता महत्वाचा ऑप्शन्स आहे. ट्रॅकिंग नंबरला आपण नॉट ॲप्लिकेबल ठेवूया. लोकेशन आहे, इथे 2 गोडाऊन्स आपल्याला देण्यात आले, जसं की शोरूम मधून 50 क्वांटिटी घेतल्यात आणि वेअरहाऊस मधून 200 क्वांटिटी घेतल्यात. तर पहिला आपण टाकू या ठिकाणी शोरूम. शोरूमच्या इथे बॅच नंबर विचारत आहे. बघा, हे आपण ज्या स्क्रीनमध्ये आलोय त्या स्क्रीनचं नाव आहे आयटम अलोकेशन स्क्रीन आहे, फॉर जो कुठला तुमचा प्रोडक्ट असेल त्याच्यानुसार. तर इथे काय म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही आयटम अलोकेशन स्क्रीनमध्ये येता त्यावेळेला तिथे बॅच नंबर टाकायचा GP/20, म्हणजे या प्रोडक्टचा बॅच नंबर राहणार GP/20. क्वांटिटी आपल्याला टाकायच्या. आता शोरूमच्या क्वांटिटी किती आहेत, तर शोरूमच्या क्वांटिटी आहेत 50 आणि वेअरहाऊसच्या 200. तर शोरूमच्या आपण 50 टाकल्या. रेट आहे, रेट देण्यात आलेला आहे 16 रुपये. ओके, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट. आता इथे मॅन्युफॅक्चरिंग डेट टाकणं गरजेचं आहे, ज्याच्या सहाय्याने आपल्याला आपल्या प्रोडक्टची सर्व डिटेल्स सापडले जाते. मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे 1/7/2024 ला आणि तो प्रोडक्ट एक्सपायर होणार आहे 2/3/2026 ला. तर आपण इथे 1/7/24 आणि 2/3/26 मेन्शन करू. ओके, आता माझ्याकडे 2 गोडाऊन आहेत, एक आहे शोरूम आणि दुसरा आहे आपला वेअरहाऊस, त्याच्यामुळे इथे नॉट ॲप्लिकेबल करावं लागेल. जर का आपल्याकडे एकच गोडाऊन असतं तर मी इथे एंड ऑफ लिस्ट करून हा विषय इथे संपवला असता. नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे आणि सेकंड गोडाऊन चालू करायचं. वेअरहाऊस सेम बॅचेस वगैरे सगळं सेम राहणार, फक्त क्वांटिटी डिफरंट राहतील. GP/20 क्वांटिटी आहेत याच्या 200, म्हणजे 250 क्वांटिटी टोटल आपल्याकडे परचेस आपण करतोय. सेम मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि सेम एक्सपायरी डेट. ओके, जेवढे प्रोडक्ट्स आहेत, जेवढी गोडाऊन्स असतील त्यानुसार तुम्ही खाली मेन्शन करू शकता. एंड ऑफ लिस्ट करायचं आणि या ठिकाणी आपल्याला CGST SGST मेन्शन करायचं आहे. आता आपण परचेस करतोय त्याच्यामुळे डेफिनेटली या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल इनपुट CGST. ओके, याचं पर्टिक्युलर जे काय 9% आहे ते आपल्याला 0 करून घेऊ. इथे टाकायचं असेल तर आपल्याला टाकावं लागेल 2.5, कारण आपला GST आहे 5%. मी 0 मेन्शन करतो. त्याचबरोबर इनपुट CGST झालं, त्याचबरोबर इनपुट SGST मेन्शन करावं लागेल. सेम ओके, नरेशन मेन्शन करून आपण ह्या एंट्रीला ऍक्सेप्ट करून घ्यायचं. ओके, तर बघा, हा आपला प्रॉब्लेम सक्सेसफुली डन झालेला आहे. याची सर्व डिटेल्स आपल्याला कुठे सापडली जाणार, तर याची सर्व डिटेल्स आपल्याला सापडली जाते बॅचेस मध्ये. जसं की आपल्याला जावं लागेल डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्स मध्ये जावं लागेल. इन्व्हेंटरी बुक्स मध्ये जावं लागेल, इन्व्हेंटरी बुक्स आणि बॅच. इथे आपल्याला डेटॉल प्रोडक्ट टाकलेला आहे आणि त्याचा बॅच आपल्या समोर मेन्शन आहे. इथे आपल्याला त्याची सर्व काही किती क्वांटिटी आपल्याकडे आलेल्या आहेत, 250 क्वांटिटी आपण परचेस केलेल्या आहेत. ह्या इन्व्हर्ट मध्ये शो होत आहेत कारण अद्याप आपण फक्त परचेसची एंट्री मारलेला आहे. याच्यातील ज्या क्वांटिटी तुम्ही सेल करा त्या तुमच्या आउटवर्ड्स मध्ये दिसतील आणि क्लोजिंग मध्ये तुमचा टोटल राहिलेला बॅलन्स दिसेल. हे कंपनीमध्ये आपल्याला शो करावं लागतं. मेडिकल मध्ये जर का आपण जॉब करतोय तर याची एंट्री तशा टॅलीमध्ये जर का असेल तर आपण अशा पद्धतीने नोंदवू शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक पार्ट आहे बघा, जरा वेगळ्या पद्धतीचे एंट्री आहेत, म्हणजे याच्यामध्ये 2 युनिट यूज होणार आहेत. तर ती 2 युनिट कशी यूज करायची बघूया. जसं की इथे बघा क्रोसिन प्रोडक्ट्स आहेत, अंडर टॅबलेट्स मध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर याचं मेन युनिट आहे स्ट्रीप आणि अल्टरनेट युनिट आहे टॅब म्हणून, म्हणजे एक गोळ्यांची पट्टी 12 गोळ्या मिळून बनते असं दाखवायचं आपल्याला. चला, तर तो स्टॉक्स कसा बनवायचा बघू. क्रिएट मध्ये जावं लागेल, स्टॉक आयटम क्रोसिन अंडर, हा टॅबलेट्सचा प्रकार आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी टॅबलेट्स टाकू. पेन किलरच आहे ही देखील. ओके,
आणि याचं युनिट जे आहे ते NOS नसून या ठिकाणी स्ट्रिप, Alt+C, शॉर्ट फॉर्म STRP, लॉंग फॉर्म स्ट्रिप्स. ओके, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि आता इथे काय म्हटलेलं आहे, स्ट्रिप सोबत अजून एक युनिट हवं आहे जे अल्टरनेट युनिट म्हणून त्याला मेन्शन होईल, टॅब म्हणून. आता ते या ठिकाणी नाहीये. आता आपल्याला माहिती आहे की जे ऑप्शन आपल्या स्क्रीनवरती नसतात ते हाईड असतात. ते ऑन करण्यासाठी F12 मध्ये जायचं, जे जे ऑप्शन तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही या ठिकाणी येऊन यस करू शकता. आता मला याची गरज आहे अल्टरनेटिव्ह युनिटची, म्हणून याला मी यस केला. ओके, अल्टरनेटिव्ह युनिट आपला आहे ते म्हणजे टॅबलेट आहे, शॉर्ट फॉर्म टॅब, लॉंग फॉर्म टॅबलेट्स. ओके, किती टॅबलेट्स म्हणून किती स्ट्रीप बनतायत, तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे माझं 12 टॅबलेट म्हणून 1 स्ट्रीप बनते. तर इथे आपण मेन्शन करावं लागेल 12 टॅब इज इक्वल टू 1 स्ट्रीप. ओके, मेंटेन बॅचेसला यस करायचं. जर का त्याला मॅन्युफॅक्चरिंग डेट दिली आहे, एक्सपायरी डेट दिली आहे किंवा फक्त एक्सपायरी डेट दिली असेल तर त्या फक्त एक्सपायरी डेटला यस करावं लागेल. ठीक आहे, ह्याच्यातील जे आपल्या प्रॉब्लेम्समध्ये असेल तसं आपण या ठिकाणी नोंदवू शकतो. सेम GST वगैरे जे काय असेल ते या ठिकाणी डिटेल्स टाकायचे. आता सपोज बघा मी इथे फिलअप करून दाखवतो. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फक्त एक्सपायरी डेटला यस करायचं आहे, सपोज आपण पकडलेलं आहे असं. त्याच्यानंतर HSN कोड आपण या ठिकाणी मेन्शन करू आणि याला 18% GST दिलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला दाखवायचं. ओके, डन. एक प्रोडक्ट झाला. याच पद्धतीने हा झाला टॅबलेटचा विषय. आता अजून एक आपल्याला सिरप नोंदवायचे म्हणजे औषधं, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लिक्विड स्वरूपामध्ये असतील. जेलिसिल आहे 300 ml चा आहे. सेम प्रोडक्ट आपल्याला टाकावं लागेल, क्रिएट स्टॉक आयटम जेलिसिल. हा सिरपचा प्रकार आहे म्हणून याचा आपण ग्रुप बनवूया सिरप. कॅटेगरीच्या ठिकाणी पेनकिलरच आहे हे, म्हणून पेनकिलर. युनिटच्या ठिकाणी आता मात्र याचं युनिट थोडंसं चेंजेस होत आहे. सिरप याचं मेन युनिट आहे बॉक्सेस आणि अल्टरनेट युनिट आहे बॉटल्स, म्हणजे 12 बॉटल मिळून एक बॉक्स बनतोय असं आपल्याला दाखवायचं आहे. तर युनिट आपण बनवू बॉक्सेस, शॉर्ट फॉर्म BXS, लॉंग फॉर्म बॉक्सेस. हे मेन्शन करणं गरजेचं आहे. अल्टरनेट युनिट आपल्याला काय तयार करायचं आहे, बॉटल म्हणून BTL आणि लॉंग फॉर्म. आता हे ऑलरेडी आपल्याकडे आहे, याच्यामध्ये दाखवतं, तर आपण टाकू बॉटल. ओके, किती बॉटल मिळून किती बॉक्स बनताय, तर 12 बॉटल मिळून 1 बॉक्स फिलअप होतोय. सेम जर का याची सुद्धा तुम्हाला जर का मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी दोन्ही डेट मेन्शन करायचे असतील तर इथे दोघांना यस करावं लागेल. मला या प्रॉब्लेम मध्ये ओनली एक्सपायरी डेटला यस करायचं आहे. ओके, सेम HSN कोड मेन्शन करायचा. डिफरंट असू शकतो प्रत्येकाला, आपण हे सॅम्पल म्हणून घेतलेलं आहे. GST रेट 18% आहे. ऍक्सेप्ट. बघा, तर या ठिकाणी आपण हे दोन्ही प्रोडक्ट नोंदवलेले आहेत. हे वेगळी पद्धत होती थोडीशी, ज्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह युनिट यूज झाला. अशाही पद्धतीने आपल्याला तयार करता येतात आणि नॉर्मल पद्धतीने जे आपण केलंय त्याही पद्धतीने तयार करता येतात. फक्त हा टॉपिक कधी यूज केला जातो एवढं लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे जो तुम्हाला FMCG कंपनीमध्ये असतील, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असतील, फूड प्रोडक्ट्स असतील, कॉस्मेटिक, इलेक्ट्रॉनिक्स या जर का कंपनीमध्ये आपण जॉबला लागत असू तर या ठिकाणी याचा वापर ज्यादातर केला जातो, म्हणजे एक्सपायरी बेस जे जे काही स्टॉक्स असतील त्याच्यानुसार. ठीक आहे, नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचे काही टॉपिक्स आहेत, जसं की टॅक्सेशन वगैरे आहे. त्याच्या अगोदर आपल्याला अजून आपले काही टॉपिक संपवायचे आहेत. ते झाल्याच्या नंतर आपण टॅक्सेशनला सुरुवात करणार आहोत.